नमस्कार, संध्यास मेजवानीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला खेकड्याचे कालवण बनवायचं दाखवणार आहे। यात मी तेल टाकले, कांदा, लसूण, तमालपत्र, हिंग टाकून घेऊया। हळद, गॅस कमी करून घ्यायचा आहे। त्यात तिखट टाकूया, आपल्याला आवडते त्याप्रमाणे आगरी मसाला मी टाकलेला आहे। त्यात आता मी कांदा, लसूण, आलं, मिरची आणि जरा सुके मसाले याच्यामध्ये टाकून याची पेस्ट केलेली आहे। त्याचं वाटण पण मी टाकलेलं आहे याच्यामध्ये, आणि थोडासा सुका खोबरा भाजून घेतलेला आहे आणि त्याचं सुद्धा थोडं वाटण त्याच्यामध्ये टाकते। आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। हे परतून झालेलं आहे आणि त्यामध्ये मी आता खेकडे टाकत आहे। मसाला सगळं खेकड्यांना असं लागलं पाहिजे। थोडंसं 2 मिनिटं जरा परतून घ्यायचं। मध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। जेवढा आपल्याला कालवण हवं आहे त्या अंदाजे त्याच्याप्रमाणे, किंवा तुम्ही नंतर मध्ये कालवण झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालू शकता। मी आता अगोदरच घातलेलं आहे। त्यात मीठ टाकल्यानंतर थोडंसं परतून घेतले आणि त्यामध्ये मी आता जरा थोडंसं कोमट पाणी त्याच्यामध्ये टाकणार आहे। मी थोडं पाणी टाकते। आता गॅस जरा हाय फ्लेमवर ठेवून ते वाफवून घेणार आहे मी। हाय फ्लेमवर मी आता हे कालवण शिजवून घेणार आहे। ताट ठेवून त्याच्यावर पाणी ठेवले, म्हणजे तो गरम पाणी आपण त्या खेकड्यामध्ये टाकणार, ज्यामुळे आपलं कालवण सुद्धा टेस्ट लागते। वरून कधी थंड पाणी टाकायचं नाहीये, जेणेकरून कालवणाची चव बिघडते। म्हणून शक्यतो आपण कोमट पाण्याचाच वापर करून ते शिजवून घ्यायचे आहे। आता आपण ताट काढून त्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे आणि आता शिजवून घ्यायचं आहे। मोठ्या फ्लेमवरच मी गॅस हाय फ्लेमवर ठेवलेला आहे। छान उकळी आलेली आहे। त्यामध्ये आंबटपणासाठी मी आता माझ्याकडे आता कैऱ्या उपलब्ध आहेत, तर तुमच्याकडे कैरी असेल तर कैरी टाका। ज्या सीझनमध्ये तुम्ही करणार असाल, कधी जेव्हा कैरी असतील तर तेव्हा तुम्ही कैरी पण टाकू शकता। तर मी याच्यामध्ये आता कैरी टाकते। त्यामध्ये तुम्ही चिंच आंबटपणासाठी, किंवा आमसूळ, टोमॅटो ते तुम्ही टाकू शकता आंबटपणासाठी। मी आता कैरी टाकलेली आहे आणि छानपैकी उकळी आणून घ्यायची आहे। आता बघूया आपण आपलं खेकड्याचं कालवण। त्याच्यात आपण कोथिंबीर टाकूया जरा, आणि कोथिंबीर टाकून एक उकळी घेऊया फक्त, कारण मला एवढंच कालवण हवं आहे। आणि भातासोबत हवं असेल तर अशाच पद्धतीने आपल्याला कालवण हे ठेवायचं आहे। भात, भाकरी, आपला आता रेडी झालेला आहे खेकड्यांचं कालवण। तर अशाच पद्धतीने तुम्ही आगरी स्पेशल असं खेकड्याचं कालवण नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा। नक्कीच बनवा खेकड्याचं कालवण। धन्यवाद।